रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यावर टीका केली। 4 जून नंतर राणेंची झोप उडेल असं राऊत म्हणाले, तर सत्य स्वीकारण्याची ताकद फडणवीसांमध्ये नाही असं देखील राऊतांनी म्हटलंय। याशिवाय राज ठाकरे म्हणजे फुस्स झालेला फटाका आहे असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर देखील निशाणा साधला। आपण पाहूया विनायक राऊत यांनी टीका करताना कुठल्या मुद्द्यांना स्पर्श केला। नारायण राणे असं म्हणतात की तुमचं डिपॉझिट जप्त करा। ठीक आहे, तोपर्यंत तरी त्यांना समाधान मिळेल। तर जोपर्यंत असंच बोलून त्यांना समाधान मिळत असेल तर मिळून दे। 4 जून पर्यंत त्यांना झोप लागेल, 4 जूनला त्यांची झोप उडेल। फडणवीस म्हणतात की त्यांना फक्त आपल्या मुलालाच मुख्यमंत्री करायचं होतं, तेवढं स्वप्न होतं। भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वेळेला खोटं बोल पण रेटून बोल, तसं त्यांचं चाललेलं आहे। त्यामुळे उद्धवजी ठाकरे ज्या ठामपणे सांगतात ते सत्य आहे आणि ते सत्य स्वीकारण्याची ताकद आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहिलेली नाही आहे। आता अशी चर्चा आहे की राज ठाकरे आणि नारायण राणे एका व्यासपीठावर येणार आहेत आणि कणकवली सभेचं आयोजन होतंय आणि राज यांची तोप इथे धडाडणार आहे। काय सांगा? ही फुस झालेली तो ही आहे लवंगी फटाके, त्याचा कोकणामध्ये काय फरक पडणार नाही, अजिबात फरक पडणार नाही। लवंगी फटाके आहे ती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।